सोशल मीडियाचा अतिवापर विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करत आहे का? जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण शिकणार आहोत सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर कसा करावा. आता बघा, सोशल मीडिया ही गोष्ट अशी आहे की जवळपास प्रत्येक विद्यार्थी वापरतोच, बरोबर. त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत. मग तोटे केव्हा होतात? जेव्हा आपण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतो. मग सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर कसा करायला पाहिजे? आता माझ्याकडे काही उदाहरण आहेत की ते विद्यार्थी सोशल मीडिया कशा पद्धतीने वापरतात आणि ते ज्या पद्धतीने वापरतात त्यामध्ये काय चुका आहेत हे आपण आता शोधणार आहोत. विद्यार्थी वापरत आहेत असे कोणकोणते सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म तुम्हाला माहित आहे? काही नावं सांगा बघू. सांग. व्हॉट्सअप, अजून? इंस्टाग्राम, ओके. ट्विटर. अजून? फेसबुक, स्नॅपचॅट. व्हेरी. सोशल मीडियाचा वापर जर आपण जबाबदारीने नाही केला तर त्याचे काय तोटे होऊ शकतात? हे संभाव्य तोटे आपण आता चर्चेतूनच शोधणार आहोत. एक पहिला प्रश्न विचारते. आदिती ही मास कम्युनिकेशन मध्ये पदवीधर ग्रॅज्युएशन केलेली मुलगी आहे. सध्या जॉब शोधते आहे. तर सध्या तिच्याकडे जॉब नाही म्हणून तिच्याकडे भरपूर वेळ आहे. मग ती काय करते? तिला कंटाळा आला की सोशल मीडियावरती काहीतरी थातूर मातूर गोष्टी पोस्ट करत राहते. मग त्याच्यामध्ये काय, ती स्वतःचे फोटो पोस्ट करत राहते. मी काय खाल्लं, मी कुठे गेले, फोटो पोस्ट करत राहते आणि वेगवेगळे उपरोधिक संदेश सुद्धा आपापल्या मित्रांना ती पाठवत राहते. तर तिच्या अशा वागण्याचा सोशल मीडियावरती काय चुकीचा इफेक्ट होऊ शकतो सांगा बरं. हा, हर्षदा सांग बरं. आदिती तिचे फोटो इंस्टाग्रामवर टाकते, त्याने तिला गैरवापर होऊ शकतो आणि ती अडचणीत पडू शकते. व्हेरी गुड, अगदी बरोबर. प्रश्न आहे, वेदांतने सोशल मीडियावर मुलींना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःची खोटी प्रोफाईल तयार केलेली आहे आणि त्यावर त्यांनी मुलींनी आपल्याला कॉन्टॅक्ट करावा म्हणून स्वतःचा फोन नंबर, स्वतःचा ऍड्रेस देखील दिलेला आहे. मग वेदांतची ही कृती चूक आहे का बरोबर? वेदांतची ही कृती कशा प्रकारे चुकीची आहे कोण सांगेल बरं? हा, कोमल सांग बरं. वेदांत ही खोटी प्रोफाईल बनवून खोटी माहिती दिली. खोटं हे जास्त वेळ टिकून राहत नाही. सत्य कधी ना कधी बाहेर येतच. सत्य समजल्यावर वेदांची खूप बदनामी होईल आणि त्याची नेहमीसाठी प्रोफाईल खोटाडी अशी याच्यामुळे खोटी माहिती सोशल मीडियावर दिली नाही पाहिजे. व्हेरी गुड, अगदी बरोबर. खूप छान उत्तर दिलेलं आहे कोमलनी. त्यानंतर बघा, पुढची एक सिच्युएशन आहे. रुपाली नावाची एक मुलगी आहे. तिच्या क्लासमध्ये सगळे जे तिचे मित्रमैत्रिणी आहेत अशा बड्या मारत असतात की सोशल मीडियावर माझे एवढे फ्रेंड्स आहेत, एवढे फॉलोअर्स आहेत, मला रोज एवढ्या रिक्वेस्ट येतात, असं नेहमी गप्पा मारतात. त्यामुळे रुपालीला पण वाटतं की मी पण सोशल मीडियावर ज्या मला रिक्वेस्ट येतात त्या ऍक्सेप्ट करायला पाहिजे, मग ओळखीच्या असो किंवा अनोळखी असो. मग रुपालीची ही कृती चूक आहे की बरोबर आहे? क्षितिज तू सांग. रुपालीने असे नाही केले पाहिजे, कारण की तिचे जे फेक फ्रेंड एक रिक्वेस्ट आहेत तिने ते उचलले नाही पाहिजे. नाहीतर तिच्या फ्रेंड रिक्वेस्टचा कोणी गैरवापर करू शकतो. तिला पण माहीत नाही की ते कोण लोक आहेत. हां, ती कोणते लोक आहे, कुणाच्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते हे तिला पण माहीत नाही. मग ते लोक तिच्या माहिती घेऊन त्या माहितीचा गैरवापर करू शकतात. अगदी बरोबर. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे बघा. मोनिका नावाची एक मुलगी आहे. तिला सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह राहायला आवडतं. मग ती वेगवेगळ्या ग्रुपची सदस्य आहे. पैकी ती अशा एका ग्रुपमध्ये आहे जो ग्रुप एका राजकीय पक्षाचा आहे आणि एक राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षाला विरोध करण्यासाठी फक्त तो ग्रुप बनवलेला आहे. मग मोनिका त्या ग्रुपमध्ये आहे. ती काय करते? आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करत राहते, पुढे पाठवत राहते. मग ह्या कृतीमुळे मोनिकाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा मोनिकाची ही कृती चूक आहे की बरोबर आहे? मोनिकाची ही कृती का बरं चुकीची आहे कोण उत्तर देईल बरं? अक्षरा तू सांग. मोनिका ज्या ग्रुपची सदस्य आहे त्या पोस्ट पुढे पाठवण्यामुळे पोलीस तिला अटक करू शकतात, कारण त्या ग्रुपचा उद्देशच चुकीचा आहे. अगदी बरोबर. सोशल मीडिया चुकीच्या पद्धतीने वापरला तर काय धोके होतात ते आपण आता चर्चा केलीच आहे. मग सोशल मीडिया सुरक्षितपणे वापरता यावा आणि त्यामुळे आपल्याला किंवा इतरांना धोका होऊ नये म्हणून आपण काय काय दक्षता घेतली पाहिजे, सोशल मीडिया कसा वापरला पाहिजे याची आता तुम्ही मला यादी करून दाखवा. मी सर्वांच्या वेळा बघणार. ठीक आहे, चला.
सोशल मीडियाला तुमचा शत्रू नाही, मित्र बनवायचे आहे. मग योग्य पद्धतीने आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करायला शिका.